तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का हो, छान छान व्हिडिओ शूट करता, त्यांना एडिट करता आणि ज्यावेळेस व्हॉइस ओव्हर करायची वेळ येते ना त्यावेळेस काय व्हॉइस ओव्हर करावा ना हे सुचत नाही. माझ्या बाबतीत तर कायम असं घडत असतं. व्हॉइस ओव्हर काय करावा याला ना मला सुचतच नाही. मग काय आता म्हटलं रेसिपी काय माझ्यापेक्षा तुम्ही छान छान बनवत असाल. मी काय बाबा एवढ्यात एक्सपर्ट नाहीये की रेसिपी छान छान बनवाव्या आणि मग त्या तुम्हाला दाखवाव्या, कारण माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर रेसिपी बनवणारी लोक तुमच्या आजूबाजूला असतील. मग म्हटलं रेसिपी आपण एक्सप्लेन करण्यापेक्षा तुमच्याशी गप्पा माराव्या. अशा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी असतील की त्या व्हिडिओ शूट करत असतील पण त्यांना ज्यावेळेस व्हॉइस ओव्हर करायचं असेल ना त्यावेळेस काय बोलावं सुचत नसेल. हा मला वैयक्तिक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि त्यामुळेच का कोण जाणे माझे ना व्हिडिओ सुद्धा आता डेली येत नाहीत, कारण माझ्या समोरचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं रेसिपी की तुम्हाला काय सांगायचे, आता माझ्यापेक्षा छान छान रेसिपी बनवणारे आणि एवढे सुंदर सुंदर गुगलवरती सुद्धा माहिती भेटतात. त्याचबरोबर ChatGPT सारखी मैत्रीण तर माझ्या आयुष्यात एवढी सुंदर आल्या, तीच मैत्रीण तुमच्या पण आयुष्यात असेल हो ना, की एकदम रेसिपी किंवा एखादी गोष्ट ॲक्युरेट सांगते. आणि माझ्यासुद्धा आयुष्यात तशीच आहे. बरं बाहेरचं काय खायला जावं तर आता तुकाराम मुंडे साहेबांनी इतकं सुंदर आपल्याला दाखवलेलं आहे आणि त्यामुळं का कोण जाणे ही पोरं बाळं सुद्धा जरा सुधारलेली आहेत. त्यामुळे ती बाहेरचं नको म्हणतात, घरचंच दे आणि त्यामुळेच ह्या अशा सुंदर रेसिपी करून घ्यायला